साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। गणवेश कामाची मागणी। आज सकाळी निघाला मोर्चा। गारमेंट कामगार व उत्पादक संघाने दिली हाक। एक राज्य एक गणवेश या राज्य शासनाच्या धोरणाने सोलापूरच्या गारमेंट उत्पादकावर घाला घातला। कामगारावर बेरोजगारीची वेळ आली आहे, त्यांना वाचवण्यासाठी शालेय गणवेशाचे काम उत्पादकांना देण्याची मागणी पुढे आली। त्यासाठी सोलापूर गारमेंट कामगार आणि उत्पादक संघाने शुक्रवारी मोर्चाची हाक दिली। क्षेत्रीय गल्ली येथून सकाळी 10ला मोर्चाला सुरुवात होऊन पूनम गेटवर आल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। रेडीमेड संघाचे अध्यक्ष सुरेश बिद्री यांनी सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांना शासनामार्फत 2 गणवेश देण्यात येतात, त्यात 300 कोटीची उलाढाल होते। त्यात सोलापूरचा जवळपास 60% वाटा आहे, परंतु त्यांचे काम एकाच कंपनीस देण्याचा निर्णय शासनाने घेतला। त्यामुळेच राज्यातील छोट्या गणवेश उत्पादकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसेल, शिवाय रोजगारावर परिणाम होईल। या क्षेत्रात सुमारे 20,000 कामगारांची उपजीविका चालते, त्यात प्रामुख्याने महिलांची संख्या अधिक आहे। सोलापुरात सध्या कुठलेही मोठे उद्योग नाही। कसेबसे तग लावून सुरू असलेल्या रेडीमेड व्यवसायसुद्धा बंद पाडण्याचा शासनाचा मनसुबा हाणून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। या सरकारला गरिबाच्या पोटावर मारायचे आहे का, असा सवाल करण्यात आला। निद्रिस्त सरकारला विचार करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे बिद्री म्हणाले। आलं आणि त्याचं काय झालं, त्यांना खूप चांगला अनुभव आहे, ते या ठिकाणी शेअर करतील। कटारे मी अमरावती जिल्ह्याचं वाटप घेतलो होतो आणि 50% कापड वाटप झाला आणि 50% शाळा, एकही शाळा हॅलो 2011ला अमरावती जिल्ह्याचं कापड वाटपला मी स्वतः घेतलेलं होतं 6% कमिशनवर। कुठल्याही तालुक्यात 50% सुद्धा कापड झालेलं नाही। जो माल वापस मुंबईला वापस गेलेला आहे, 50% जे वाटप झालेलं आहे ते दबावावर झालेलं आहे। दबाव कुणाचा? ईओ, परत बीओ, विस्तार अधिकारी यांच्या दबाव वाटप झालेला आहे। यात फक्त उर्दूवाले झुकले नाही, त्यांनी घेतले नाही। शेवट मी त्यांना विनंती केलो, कधी हे डिसेंबर दिवशी त्यांना विनंती केलो, तुम्हाला 2 हाफ पॅन्टचा कापड आहे, मी 1 हाफ पॅन्ट फुल पॅन्ट बनवून देतो, पंजाबी बनवून देतो, स्कर्टवर मी त्याबद्दल पंजाबी बनवून देतो। मग त्यावेळी 25% उर्दू तयार झाले, बाकीचे तयार झालेले नाही। असा पूर्ण रोजगार सोलापूर लोकांचा नुकसान झाला आहे। फक्त मी मुलांचा सोलापूर बनवून आहे, बाकीचे पहिले 7वी हाफ पॅन्ट आहे आणि त्या अमरावती जिल्ह्यामध्ये 1ली ते 8वी पर्यंत फुल पॅन्ट आहे। त्यामुळे हाफ पॅन्टमुळे काही लोक घेतलेले नाही, खाली दबावावर घेतलेला आहे, कोणीही शिलाई झालेलं नाही। तसंच त्यांच्या शाळेत पडून राहिला, फक्त कापडाची विक्री झाला, 45 रुपये शिलाईचा दर दिले, ते सुद्धा वाटप झालेलं नाही।